झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वसामान्य आधीच दरवाढीमुळे वैतागलेले आहेत। एका बाजूला सिलेंडरचा दर आहे, दुसऱ्या बाजूला प्रत्येक ठिकाणी भाडेवाढ होताना दिसून येते। रविवारपर्यंत भाडेवाढ लागू करण्याची मागणी आता टॅक्सी आणि रिक्षा या मार्फत केली जाऊ लागलेली आहे। हकीम समितीच्या सगळ्या शिफारशी स्वीकारा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। भाडेवाढीसाठी परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलवा, या काही प्रमुख मागण्या आहेत। मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईत टॅक्सी बंद करू अशा प्रकारचा इशारा आता देण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बाब हीच असते की प्रत्येक ठिकाणी ज्या आहे त्या गाड्या म्हणजेच टॅक्सी अवेलेबल असतात, मात्र टॅक्सीची भाडेवाढ करण्याची मागणी आता केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, टॅक्सी बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, काही प्रमुख मागण्या त्यांनी मागितलेल्या आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत? टॅक्सीमेन्स युनियन जी आहे मुंबईतली, त्यांनी रविवारपर्यंत वेळ दिलेली आहे। हकीम कमिटी दर ठरवण्यासाठी जी समिती बनवण्यात आलेली आहे, त्याचे जे काही नियम आहेत किंवा त्यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या लागू करून रविवारपर्यंत टॅक्सीची दरवाढ द्यावी। म्हणजे आम्ही संपावरती जाऊ रविवारपर्यंत पासून असा इशारा टॅक्सीमॅन युनियन देत आहे। पंकज, भाडेवाढ झाली तर कुठपर्यंत ती होऊ शकते, कशा प्रकारे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे? हकीम कमिटी ही एकंदरच सध्याची परिस्थिती आणि त्यानुसार टॅक्सी आणि रिक्षाचे दर हे ठरवण्यासाठी एका सूत्राच्या माध्यमातून कमिटीची स्थापना केली होती। आणि ती कमिटी कशा पद्धतीने तिने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टची लवकर अंमलबजावणी व्हावी अशी टॅक्सी चालकांची, टॅक्सी मालकांची मागणी आहे। आणि त्यानुसारच भाडेवाढ द्यावी अशी त्यांची म्हणणे, असं त्यांचं म्हणणं आहे। निश्चितच पंकज, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा। मात्र यावेळेला आपल्याबरोबर टॅक्सी चालकांकडून असणार आहेत स्वतः क्वाड्रोस आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशीच बातचीत करूया। भाडेवाढी संदर्भामध्ये क्वाड्रोस आपण मागणी केलेली आहे, काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत, काय समोर सांगाल? नाही, हकीम कमिटीने गव्हर्नमेंटला शिफारस केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये किमान भाड्यामध्ये 3 रुपये वृद्धी आणि नंतरच्या किलोमीटर मध्ये 10.5 ते 13 पर्यंत 13 रुपये आणि ऑटो रिक्षाला 12 ते 15 म्हणजे किमान भाड्यामध्ये 3 रुपये आणि आम्हाला बदल 3 रुपये वाढ वृद्धी त्यांनी केलेलं आहे। या शिफारसमध्ये त्यांनी परत सांगितलं की कॉस्ट ऑफ मेंटेनन्स 92,000ची शिफारस केली होती त्यांनी। बरं। आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग 12,000 महिन्याला 12,000ची शिफारस केली होती। आणि ह्या अहवाल प्रांत सरकारने ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणजे परिवहन आयुक्ताला त्यांनी त्याची टिप्पणी मागितली। त्या टिप्पणीमध्ये परिवहन आयुक्तांनी असं सांगितलं केलं की 92,000 जे कॉस्ट ऑफ मेंटेनन्स वर्षाला ती 22,000 कमी करून आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग मध्ये 1,000 कमी केल्यामुळे टॅक्सीची भाडा रिक्षाच्या भाड्यावरनी कमी झाला। म्हणजे रिक्षाला 2 रुपये त्यांनी शिफारस केलं आणि रिक्षा टॅक्सीसाठी 1 रुपये शिफारस केला मिनिमम भाड्यामध्ये। त्या टॅक्सीवाले कसं घेणार? पुढे काय होणार? पुढे टॅक्सीची भाडा कमी होईल आणि रिक्षाची भाडा वाढत जाईल। तर हे आम्ही कसं काय मान्य करू शकतो? निश्चितच धन्यवाद आपण केलेल्या या चर्चेसाठी। हे होते स्वतः युनियन नेते क्वाड्रोस आपल्याबरोबर होते। भाडेवाढ लागू करा अन्यथा रविवारपासून टॅक्सी बंद करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।